पहिले कारण म्हणजे आधार कार्ड अर्जामध्ये तुम्ही जे नाव मेन्शन केलेलं आहे व तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बहीणचा जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये जर वेगळे नाव असेल तर कदाचित तुमचा फॉर्म रद्द केला असेल। कारण की सध्या आदिती तटकरे व देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं आहे की त्यांनी जे जुने अर्ज आहेत 1 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता, परंतु त्यांचे फॉर्म पुन्हा चाचपणी केलेली आहे, ते पुन्हा तपासले आहेत। त्यामध्ये जर तुमचे नाव वेगवेगळे असेल, आधार कार्डमधले नाव आणि फॉर्म भरताना जे नाव ते जर दोन्ही वेगवेगळे असतील तर कदाचित तुमचा फॉर्मसुद्धा रद्द झाला असेल, हे पहिले कारण झाले। आता तुम्ही जो फॉर्म भरलेला असेल त्याची जर तुमच्याकडे एखादी प्रत असेल, एखादी नक्कल किंवा झेरॉक्स असेल, त्यावरील नाव आणि तुमच्या आधार कार्डवरील नाव हे दोन्ही तपासावे। जर दोन्ही सेम असेल तर तुमचा पहिला प्रॉब्लेम काहीही नाही, म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि अर्जामधला जो तुमचं नाव आहे हे दोन्ही एकच आहे, हे एकदा तपासणी करून घ्या। आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया। दुसरा मुद्दा म्हणजे आदिवास प्रमाणपत्र। समजा तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या अर्ज भरणाऱ्या महिलेने 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र म्हणजेच तुमचं वोटिंग कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावयाचे होते। तुम्ही यापैकी कोणते प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे ते तुम्ही एकदा तपासणी करावी, कारण फॉर्म भरताना तुम्ही जो फॉर्मला सिलेक्ट केला असेल ते तुम्ही एकदा चेक करावे। कारण की तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे ते कदाचित चुकीचा गेला असेल तर तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या एकदा फॉर्ममध्ये चेक करावे की तुम्ही तुमचं डोमासाईल दिलेलं आहे, शाळेचा दाखला दिलेला आहे की इतर कोणते कागदपत्र दिलेलं आहे, त्याची एकदा शहानिशा करावी। आता आपण मुद्दा क्रमांक 3 कडे जाऊया। आता आपण मुद्दा क्रमांक 3 पाहूया। तुमचे पैसे न येण्यामागे हा तिसरा मुद्दासुद्धा असू शकतो, कारण की महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास तिच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र द्यायचं होते। कारण की हा मुद्दा काय होता, महिलेचा जन्म जर परप्रांतीय म्हणजेच दुसऱ्या राज्यातील UP बिहारमध्ये जर तिचा जन्म झाला असेल तर तिच्या पतीचं म्हणजे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, परत वोटर ID, जन्माचं प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र उचित होतं देण्यासाठी। परंतु तुम्ही देताना जर चुकीचं दिलं असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत, कारण की आता काटेकोरपणे पालन केलं जात आहे, कागदपत्राची चाचपणी केली जात आहे। त्यामुळे कदाचित पैसे न येण्यामागे हे कारण आहे का, तुम्ही एकदा तुमच्या फॉर्ममध्ये तपासून घ्या। तुमची जी OC असेल म्हणजेच तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे प्रिंटआउट मिळाले असेल त्यामध्ये 3 नंबरला तुमचा हा मुद्दा आहे का ते एकदा चेक करा। आता आपण चौथा मुद्दा पाहूया। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे। याच कारणामुळे बऱ्याच महिलांचे फॉर्म रद्द झालेले आहेत। स्वतः आदिती तटकरे यांनी याबद्दल त्यांच्या ट्विटर अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे की बऱ्याच महिलांचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। त्यामध्ये पहिली अट काय आहे तर पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असेल, रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही आहे। म्हणजे तुम्हाला जे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला द्यायला लागत होता तो देण्याची गरज नव्हती। आता तुम्ही काय दिलं होतं हे महत्त्वाचं आहे। आता दुसरा मुद्दा बघा, शुभ शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास, म्हणजे पांढरे रेशन कार्ड असेल किंवा कोणतेही तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। तुम्हाला हे पत्र देणं महत्त्वाचं होतं। तुम्हाला हे उत्पन्नाचा दाखला मॅन्डेटरी होता, म्हणजे तुम्हाला हा देणंच होता। तर तुमच्याकडे पिवळं केशरी शिधापत्रिका नसेल तर तुम्हाला हे देणं आवश्यक होतं। तुम्ही फॉर्म भरताना चौथा मुद्दा कोणता दिलेला आहे तुम्ही एकदा आठवण करून घ्या। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर चौथ्या मुद्द्यामध्ये तुम्ही कोणतं कागदपत्र दिलेलं आहे ते मला कमेंट करून सांगा, कारण की हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आणि याचमुळे बऱ्याच बहिणींना फॉर्म रद्द झालेत, पैसे मिळाले नाहीत। तर बघा, मला कमेंट करून सांगा यामधला कोणता मुद्दा तुमचा प्रॉब्लेमॅटिक होता। तर आता आपण जाऊया पुढच्या 5व्या मुद्द्याकडे। नवविवाहितेच्या बाबतीत म्हणजे जे नवीन लग्न झालेल्या महिला होत्या, लाडक्या बहिणी होत्या, त्यांच्या बाबतीत हा मुद्दा होता। त्यांनी रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील। परंतु ह्यामध्ये सुद्धा तुम्ही एक ट्विस्ट बघितलं का, एक प्रॉब्लेम बघितला का, नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरेल, परंतु रेशन कार्डमध्ये त्या नवविवाहितेचं नाव होतं का, जर नाव चढवलं नसेल तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो। हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुमचं नवीन लग्न झालं असेल, नवऱ्याच्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल तर कदाचित त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे थांबवले असतील। हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही पुन्हा एकदा चेक करावं की तुम्ही नवऱ्याचं रेशन कार्ड दिलेलं आहे का, त्यामध्ये तुमचं नाव आहे का, ही गोष्ट एकदा चेक करावी। आता मुद्दा क्रमांक 6 पहा। यामुळे कदाचित तुमचे पैसे आले नसतील, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। बँक खाते तपशील। तुमच्याकडे बँक खाते व तसेच पोस्ट बँक खाते हे 2 प्रकार होते। जर तुम्ही तुमचं बँक खात्यातील क्रमांक तिकडे दिला असेल, तुमचा अकाउंट नंबर दिला असेल तर तो तुमचा आधारला लिंक असावा, इथे दिले लिंक असावा।
लिंक असावा आणि सीडिंग असावा हे दोन वेगळे प्रकार आहेत। लिंक असण्यापेक्षा त्याची ई-केवायसी झालेली असणे आवश्यक आहे, म्हणजेच ते सीडिंग झालेले असणे आवश्यक आहे। सीडिंग झालेलं आहे किंवा नाही आणि सीडिंग कशा प्रकारे करावं याबाबत आपल्या चॅनलवरती एक छान असा व्हिडिओ आपण तयार करून ठेवलेला आहे, तो तुम्ही एकदा आवर्जून पहा। त्याचा फोटो अशा प्रकारे दिसत आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पहा। तुमचा आधार कार्डला लिंक आहे का तुमचे खाते सीडिंग आहे, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। कदाचित ह्याच मुद्द्यामुळे तुमचे पैसे येणे बंद झाले असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। बँक खाते तपशील बऱ्याच लोकांना माहीत नाही की आधार कार्ड लिंकिंग आणि आधार कार्ड सीडिंग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यामुळे कदाचित तुमचे पैसे आले नसतील। तुम्ही एकदा पुन्हा चेक करावं। हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। आधार कार्ड सीडिंग आणि लिंकिंग यामधला फरक काय आहे तो तुम्ही जाणून घेऊया, त्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे यायला थांबले असतील। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो। हा शक्यतो प्रॉब्लेम कोणाला आला नसेल, कारण की तुम्ही अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला असेल किंवा ऑनलाईन भरला असेल, त्यावेळेस महिलेने हमीपत्र हे भरून दिलेलं आहे व त्यासोबत फोटोसुद्धा दिलेला आहे। कदाचित ह्या प्रॉब्लेम नसावा, जास्तीत जास्त करून नवीन लग्न झालेल्या महिलेचा प्रॉब्लेम असावा, किंवा तुम्ही आधार कार्ड सीडिंग किंवा लिंकिंग यामधला प्रॉब्लेम असू शकतो, किंवा परप्रांतीय महिला असल्यास त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो। आपण हा व्हिडिओ बनवला आहे, यामध्ये 7 मुद्दे दिले आहेत। या 7 मुद्द्यापैकी कोणता प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमचा जो फॉर्म भरला असेल त्याचे जो प्रिंटआउट तुमच्याकडे उपलब्ध असेल, त्या प्रिंटआउटवर तुम्ही 7चे मुद्दे चेक करा, तुम्ही कोणते फॉर्म भरून दिलेले आहेत। त्यामुळे तुमचे कदाचित पैसे आले नसतील। तुम्ही एकदा शहानिशा करा, मला कमेंट करून नक्की सांगा, आपण यावरती पर्याय शोधूया। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा। आपण असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती, ज्यामुळे लाडक्या बहिणीला फायदा होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।